हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठीच म्हणजेच तलाठी भरती 2026साठी MPSC कंबाईंड ग्रुप सी चा पेपर ॲनालिसिस करून दाखवणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा पोर्शन तुम्हाला मी इथे ॲनालिसिस करून दाखवणार आहोत. ठीक आहे. आपली तलाठी भरती आपलं हे तलाठी पद हे यावर्षी MPSC कंबाईंड ग्रुप सी मध्ये गेलेलं आहे. या एक्झामद्वारे भरल्या जाणार आहेत. त्यासाठी आपल्याला कंबाईंड ग्रुप सी चा पेपर ॲनालिसिस करावा लागेल. ठीक आहे. त्यासाठी कंबाईंड ग्रुप सी च्या पेपरमधील क्वेश्चन्स ॲनालिसिस करावं लागेल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा पोर्शन बघणार आहोत. ठीक आहे. चला, व्हिडिओचं नाव आहे आजच्या महाराष्ट्र गटक म्हणजे MPSC कंबाईंड ग्रुप सी गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ठीक आहे. हा पेपर 1 जून 2025ला झाला होता. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा पोर्शन आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. हां मित्रांनो, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल या तलाठी भरतीसाठी, त्याने निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन माझी गणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच जॉईन करू शकता. अतिशय इझी वेनी आणि ट्रिकनी त्या बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवून दिलेलं आहे. ठीक आहे. मॅथ अँड रिझनिंग शिकवलेलं आहे. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 1 घ्या. म्हणजे 81 नंबरचा क्वेश्चन. या पेपरमध्ये 81 पासून 100 पर्यंत मॅथ आणि रिझनिंग हे क्वेश्चन असतात. पेपरमध्ये 20 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे राहतात. ठीक आहे. चला, एक मिनिट. ठीक आहे. एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या. काय म्हणते, एक मोठा भरीव गोल होता, त्याला वितळवून त्यापासून याची त्रिज्या किती 30 सेमी आहे. याला वितळवलं आणि त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची 10 सेमी त्रिज्या. ठीक आहे ना. 10 सेमी त्रिज्या आणि 4 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती तयार केल्या. तर नवीन किती वृत्तचिती तुमची तयार होईल ते तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. तर रिकामी जागा वृत्तचिती तयार होईल. किती वृत्तचिती तयार होईल हे तुम्हाला इथे विचारलं आहे. वृत्तचिती म्हणजेच काय मित्रांनो, काही नसते. हीच एक आकृती म्हणजे तुमची वृत्तचिती. ठीक आहे. संपला विषय. ही तुमची हाईट किती 4 सेमी. बस झालं. हे काढायचं असेल किती वृत्तचिती तयार होते असा प्रश्न असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. वर लिहायचं मोठ्या वस्तूचे घनफळ आपण छोट्या वस्तूचे घनफळ. मोठी वस्तू किती एक सिंगल राहते. मोठी वस्तू म्हणजे सिंगल राहते, ती वर राहील घन गोल किंवा गोल घन नाही गोलच आहे. ठीक आहे. गोलाचे घनफळ इथे लिहितो. गोलाचे घनफळ अपॉन छोटी वस्तू काय तर वृत्तचितीचे घनफळ. बस. एकूण वृत्तचिती तयार होणाऱ्या एकूण वृत्तचिती इज इक्वल टू गोलाचे घनफळ अपॉन वृत्तचितीचे घनफळ. आता गोलाचे घनफळ मित्रांनो काय ते सांगतो. काही नाही, 4/3 पाय आरचा घन. ठीक आहे. तुम्हाला वर्तुळाचे घनफळ माहीत आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ माहिती आहे, पाय आरचा घन. आता घनफळ म्हणजे घन करून टाका. ठीक आहे. इकडं कसं, इकडं तर खाली वृत्तचितीचे घनफळ काही नाही, पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. सेम पाय आरचा वर्ग आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा एच वाढवून द्या, हाईट वाढवून द्या, बस झालं तुमचं घनफळ वृत्तचितीचं. आता याला सॉल्व करा. 4/3 तुम्ही खाली डायरेक्टच घ्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पाय कटला. ओके. 4/3 आरचा घन. आर किती आहे 30 सेमी, म्हणजेच तर 30 × 30 × 30. ओके. आर स्क्वेअर एच इथे किती आहे, हे खाली वृत्तचितीचं 10 सेमी आर आहे आणि 4 सेमी उंची आहे. 10 सेमी आर म्हणजे आरचा वर्ग गुणला 4 सेमी उंची. याला सॉल्व करून घ्या तुम्ही. हे 3 कटले, 1 2 0 कटला, 1 2 0 कटले, 4 कटले, हे 30 त्रिक 90. आन्सर काय नंतर एकूण तुमचे 90 वृत्तचिती तुमच्या तयार होईल. एकूण तुमच्या 90 वृत्तचिती तयार होतील. नेक्स्ट. दिसतं व्हिजिबल आहे. चला, एक रेल्वेगाडी 480 किमी अंतर एकसमान वेगाने धावते. ओके. रेल्वेगाडीचा वेग 8 किमी ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यासाठी तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वेगाडीचा मूळ वेग किती. काही टेन्शन घ्यायचं. पहा काय म्हणते, एक रेल्वेगाडी 480
किमी अंतर एक समान वेगाने वाहते. एक एवढं अंतर आहे. 480 किमी एवढं अंतर आहे. ओके. समजा याच्यामध्ये वेग ज्याला आपण ए मानू, जर वेग ताशी 8 किमी कमी केला, पहिले वेग तुमचा ए गुणला वेळ बी, सूत्र काय होईल तुमचं, अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ. ठीक आहे. आता ओल्ड कंडिशनमध्ये वेग गुणला वेळ, वेग तुमचा ए मानला, वेग गुणला वेळ इज इक्वल टू तुमचे 480 यायला पाहिजे. ठीक आहे. हे झालं तुमचं सोप्या भाषेमध्ये एक उदाहरण, एक गणित झालं. अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ. ओके. आता कंडिशन काय मांडली त्यांनी न्यू व्हर्जनमध्ये, पहिलं जुनं आपलं नेहमीचं वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर झालं. ओके. ए वेग आहे, वेळ बी आहे. आता काय म्हणताय, जर आपण रेल्वे गाडीचा वेग 8 किमी कमी केला, जेवढा पहिलं वेग होता त्यामध्ये 8 किमी वेग कमी केला, तर अंतर पूर्ण करण्यास 3 तास जास्त वेळ लागते. हे जे बी अंतर होतं ना, आपण अंतरला बी मानलं. ठीक आहे. 3 तास जास्त लागत आहे. ठीक आहे. जमलं. काही नाही, याला फक्त सॉल्व करायचं. वेग गुणला वेळ इज इक्वल टू जुना वेग गुणला वेळ बरोबर नवीन वेग गुणला वेळ. हे पण सूत्र पूर्ण अंतराचं आहे, हे पण सूत्र तुमचं अंतराचं आहे. बस झालं, एवढंच सॉल्व करा. मग आता वेग गुणला वेळ इज इक्वल टू, इकडला पण ओल्ड वेग गुणला वेळ, याचाही तुमचं आन्सर 400 अंतर एवढं येणार आहे. हे पण न्यू वेग गुणला वेळ, याचाही तुमचा आन्सर 480 येणार आहे. ठीक आहे. 480 येणार आहे. म्हणून झालं जुना वेग गुणला वेळ इज इक्वल टू नवीन वेग गुणला वेळ. याला सॉल्व करा डायरेक्ट. ए मायनस बी, हे ए गुणला बी, ए बी, ए नाही याला गुणा प्लस 3 ए ना. याच्यापेक्षा मी काय म्हणतो, सॉल्व एक ठेवून पाहता का, कोणतं तरी एक ठेवून पहा. ओके. तुमचा वेग इज इक्वल टू पहिले 40 किमी ठेवून पहा. ठीक आहे. डायरेक्ट ऑप्शन जा, 40 गुणला बी इज इक्वल टू, हे 480 होणारच आहे. 40तून 8 गेले 32 गुणला बी प्लस 3. ठीक आहे. आता इथून बी जर काढतो म्हटलं आपण सोप्या भाषेमध्ये, जर वेग तुम्ही 40 घेतला तर तुम्हाला वेग किती ठेवावा लागेल बघा, 4 1 4 4 8 12. हे 480 होण्यासाठी याला तुम्ही जर 40 ठेवले, याला 12 ठेवावं लागेल. ठीक आहे. बरोबर. समजलं इथपर्यंत. पहिल्या कंडिशनमध्ये वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर, वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर, हे 12 × 42. ओके. सेम इथं तेच मित्रांनो, तुमचं हे वेग 32 झाला गुणला वेळ किती 32 आणि इथली एक संख्या इज इक्वल टू 480 यायला पाहिजे. तेच होईल ना वेग गुणला वेळ. अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ. 32 न बघायला किती, 8 न भागायला 8 चौक 32, 8 सकम 48, 15 चौक 60, 15 याचा तुमचा वेळ येतं. आता फक्त बरोबर एवढं पाहून घ्या, हे आणि हे गणित तुमचं मॅच होतं का पाहून घ्या. पहा 12 गुणला 40 इज इक्वल टू हे तर येतं बरोबर, 15 गुणला 32 ऑब्व्हियसली येत आहे. फक्त हे मॅच होतं का पाहून घ्या. 8 पंच 8 चौक 32. ठीक आहे. 4 1 4 4 3 12 3 1 3 3 5 15 5 5 कटले, झाले 0. बस तुमचा आन्सर यायचा. आता तुम्ही सर हे कसं काढलं, काही नाही, काही लॉजिक नाही, काही हे नाही, फक्त मी एवढंच लावलं का ऑप्शनवरून गेलो. मी फक्त ऑप्शनवरून गेलो आणि माझ्याकडे सूत्र होतं एक अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ. हे ओल्ड वसाठी. आता हे नवीनसाठी वेगळं पाहू. आपण काय केलं, अंतर 480 होतं, इथून ऑप्शनवरून पहिलं हे ऑप्शनवरून आन्सर सोडत आहोत. पहिलेच ऑप्शन घेतलं मी. समजा वेग जर 40 असेल तर याच्यावरून तुमचा वेळ निघते, काही नाही, याला फक्त यानं भागून घ्या, तुमचा वेळ निघते. कसं ते अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ, अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ. आपल्याला वेग भेटला, वेळ माहीत नाही, म्हणून वेळ इज इक्वल टू अंतर अपॉन वेग. हेच तर सूत्र लावलं ना, त्यावरून तुम्हाला मी काढलं होतं किती 12 चौक 48 ना, 12 तुमचा वेग भेटला. ठीक आहे. 12 तास. 40चा जर वेग पकडला तर 12 तास तुम्हाला लागतात. सेम उदाहरण इथंच निघते न्यू व्हर्जनमध्ये. पुन्हा अंतर बरोबर वेग गुणला वेळ. आता याच्यावर पहा, हे जर रेल्वेगाडीचा वेग 8 किमी ताशीने कमी केला, 40वरून 8 कमी केला 32 झाला, तर तिला वेळ 3 तास जास्त लागतो, 12 आणि 3 15 लागते. फक्त हे सॅटिस्फाय होते का पहा. वेग गुणला वेळ बरोबर अंतर झालं. सेम पुन्हा इथं वेग गुणला वेळ, याचा पण गुणाकार 480 येत आहे. आताच आपण काढला होता. ठीक आहे.
म्हणजे सगळं हेच केलं होतं आताच आपण. 38 गुणला 15, 15 × 120, 15 × 60, 15 × 120. ठीक आहे. 15 × 45, 46 47 ना, एक मिनटं, 15 × 45 काही चुकच आहे का, 120 पैकी 12, 15 × 120 0, 15 × 60 97 120. ठीक आहे. 15 × 45 46 47 डबल 38, एक मिनटं, 38 नाही ना, 40तून 8 गेले 32 राहिले, नाही तर तेच तर म्हणतो, कारण ते येत नव्हतं ना. 32 गुणला 15, 15 दुणे 30 0, हातच्याले 3, 15 × 45, 15 × 45, 15 × 45 46 47 48 आलं. ठीक आहे, झालं. इकडला वेग गुणला वेळ बरोबर अंतर आलं, इकडला पण वेग गुणला वेळ बरोबर अंतर आलं. आणि याच्यात पण मित्रांनो पहा, हा वेग आहे, वेग 8 किमीने आपण कमी केला तर वेळ तुमचा 3 तासांनी जास्त लागत आहे. ठीक आहे, सॅटिस्फाय झालं गणित, म्हणून तुमचा आन्सर ए. नेक्स्ट, दिलेल्या आकृतीत तुमची आयताकृती आकाराची परिमिती ओळखा. परिमिती ओळखण्यासाठी मित्रांनो काही करायचं नाही, जेवढ्या तुम्हाला शेवटच्या रेषा दिसत आहेत, कोणत्या आकृतीच्या ज्या रेषा दिसत आहेत शेवटच्या एकदम, बस त्याचं अंतर मोजायचं आहे. म्हणजेच काय तर ही रेष प्लस ही रेष प्लस ही रेष प्लस ही रेष प्लस ही रेष ही रेष ही रेष, सगळ्या रेषांची बेरीज, सगळ्यांचं अंतर. ठीक आहे, फक्त बाहेरच्याचं, आतमध्ये यायचं नाही, इथं आतमध्ये कोणतीच नाही. मी म्हणतो ही इथून तुमची 9 किमी झाली, 9 सेमी झाली, लिहा 9 सेमी प्लस, आता मी काय म्हणतो हे आणि हे मिळून तुमची हे पूर्ण एक एवढी होत आहे ना. ओके, तर ही पूर्ण 9 सेमी आहे, तर ही पण तुमची पूर्ण 9 सेमी राहील. ठीक आहे, झाली. ही 5 सेमी, ओके, ही 2 सेमी, जे जे भेटते तुम्हाला ते लिहून घ्या. ही किती 2 सेमी, सॉरी ही एकूण 7 सेमी झाली, 7 सेमी झाली. ओके, तुम्हाला ही माहीत नाही, ही काढायसाठी काय करा ते सांगतो. पहिले हे इथून असं करा, खालची 2 आहे म्हणून हे वरची 2 असेल. ठीक आहे, ही 2 आहे तर ही तुमची, हे एकूण 5 आहे ना, 5 पैकी ही 2 चालली गेली, 3 राहिली. ही 3 असेल तर खाली पण याच्या खाली 3 होईल. ओके, आता बघा ही 7 आहे तर इथून तेवढी पण तुमची 7 होऊन जाईल. ठीक आहे, ही 3 झाली, ही 7 झाली, 7 आणि 3 10, बस यांची बेरीज करून घ्या. 42 21 32, 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 10 30, 30 आणि 7 37, 38 39 40, 1 42. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, हे बघा, वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटते की ज्याचे टोक जमिनीपासून झाडापासून 7.3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची उंची काय हे शेवटी घ्या. ठीक आहे, शेवटी घ्यायचं, जे हार्ड आहे ते शेवटी घ्यायचं. एकदम एक्झाममध्ये पण तसंच करायचं, फास्टमध्ये. आता एका शिक्षकाचे, मित्रांनो तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगतात त्यासाठी वेळ लागत आहो. मित्रांनो मी माझ्या बॅचमध्ये फ्रीवाल्या पण आणि पेडवाल्या पण दोन्ही पण बॅचमध्ये प्रॉपरली ट्रिकनुसार आणि बेसिकनुसार दोन्ही पण वेळी तुम्हाला शिकवले. आणि एका गणिताचे मल्टिपल टाईप्स घेतले, 5 6 काही बऱ्याचशा गणिताचे 10 टाईप्स घेतले. ठीक आहे, का, कारण की सगळी प्रॅक्टिस तुम्हाला इथं करायची. ठीक आहे, दिवसातून तुम्ही 2 ते 2.5 तास जरी दिले तरी तुमचा सफिशियंट आहे. ठीक आहे, आणि मी प्रॅक्टिस एवढी करून घेतली, नुसती बॅच करून गेलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे, बाकी वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे, कारण की मी तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करून घेतली आहे, मल्टिपल क्वेश्चन टाईप्सची, एकाच टाईपचे मल्टिपल गणित घेतले आहे. ठीक आहे, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती. आता बघा क्वेश्चन डबल वाचतो. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. म्हणजेच काय, तर उत्पन्न 11x आहे, खर्च 9x आहे, संपला विषय. जर त्याचे वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली, तर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे. तुम्हाला जर मासिक उत्पन्न काढायचं असेल ते वार्षिकची गरज आहे का, नाही ना. याला 12ने बघा, 12 36, 3,000 हे तुमचं मासिक बचत झाली. बचत ना, हो बचत, 3,000 तुमची मासिक बचत झाली. आणि आता एक सूत्र लिहून घ्या, उत्पन्न इज इक्वल टू एकूण खर्च प्लस बचत. ओके,
16व्या वर्षामध्ये उत्पन्न तुम्हाला आलेलं उत्पन्न हे म्हणजेच काय, तर तुमचं एकूण खर्च प्लस बचत. त्याचवरून आणखी एक सूत्र निघते, उत्पन्न मायनस खर्च इज इक्वल टू बचत. जमलं? हे प्लस इकडे मायनस झालं. तुम्हाला तुम्ही जेवढं उत्पन्न केलं त्याच्यातून तुमचा खर्च काढून घेतला तर तुमची बचत राहते. ठीक आहे, सेविंग राहते. बस संपला विषय. 11x तुमचं उत्पन्न आहे, मायनस 9x बचत आहे तुमची. मग खर्च आहे 11x मधून 9x गेले, 2x तुमची बचत आहे. ठीक आहे, 2x तुमची बचत आहे. आणि गणितानुसार हेच 2x तुमची बचत म्हणजेच त्यांनी 3000 सांगितले. इथून x बरोबर निघते 1500. तुम्हाला विचारला का ते पाच फक्त. ठीक आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? मासिक उत्पन्न तुमचं 11x. 11x इज इक्वल टू 1500. 11 जसे ते x म्हणजे 1500. 15 पाची 165. ठीक आहे ना, 5 बाद 5 आणि 1 165 165 16500 हे त्याचं मासिक उत्पन्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन 16,500. 16,500 होतं त्याचा आन्सर. घ्या. नेक्स्ट, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली, 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल. पहा सांगतो, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. 40% मुलांनी, हे जेंट्स आहे. ठीक आहे, 50% विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळतात. विद्यार्थी म्हटलं तर फक्त याच्यामध्ये मेल आणि फिमेल. ठीक आहे, गर्ल्स आणि बॉयज. वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल. वर्गामध्ये मुली किती आहे? एकूण 60% आहे. अशा गणितामध्ये पहिलं मुलं आणि मुली दोन्हींना वेगळे करायचं. समजा मी वर्गाची लोकसंख्या एकूण किंवा एकूण विद्यार्थी संख्या 100 मानतो म्हटलं तर हे काय, तर एकूण विद्यार्थी 100 मानतो म्हटलं त्यापैकी मुली आणि मुले किती असं जर म्हटलं तर क्वेश्चन वाचा. वर्गात मुलींची एकूण संख्या की एकूण टक्केवारी 60% आहे. 100 पैकी 60% म्हणजे 60 मुली आहे. जर 60 मुली असेल तर 40 मुली आहे. ठीक आहे, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती? तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती? लेडीजची टक्केवारी किती? बस. आता डबल वाचा. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. 40%. एकूण मुली तुमचे 40 आहे, त्याच्या 40% म्हणजे 40 भागिले 100. एकूण मुले गुणिला त्याच्या 40% बरोबर 1 2 1 2 4 16. 16 मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. एकूण मुले तुमचे 100 एकूण विद्यार्थी आहे, त्यापैकी 60% म्हणजे 60 मुली, उरलेली 40 मुले. ओके, या 40च्या 40% म्हणजेच तुमची एकूण विद्यार्थ्यापैकी जेवढे एकूण मुलांपैकी जेंट्सपैकी बॉईजपैकी 40% म्हणजे 40च्याही 40% एवढे 16 मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असेल म्हणजेच किती? 100 पैकी एकूण 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यापैकी 16 मुलांना मिळाली. तर मुलींना किती मिळाले? 34 ना? हो, 34 मुलींना मिळाली. बस संपला विषय. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली याचा अर्थ काय, तर एकूण 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यापैकीच 50 विद्यार्थ्यांपैकी 16 मुले आहेत, तर मुली किती? 34 मुलींना शिष्यवृत्ती मिळाली. आणि क्वेश्चनमध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती? ही 34 टक्केवारी मुलींच्या तुलनेत किती होईल? बस असंच त्यांना म्हटलं आहे. 34% मिळाले, 34 मुलींना शिष्यवृत्ती मिळाली, एकूण मुली किती आहे? 60. हे गुणला 100. बघा, 1 0 कटला 1 0 कटला, याच्यावरती 3 नाही, याला 6 राहू द्या, 3 नका करू, कारण बघा हे असं होतं ना मग. ठीक आहे, करून द्या. 6 35 हात चाले 4 साइन 7 42 6 6 36 56 पॉईंट समथिंग 60 56 पॉईंट समथिंग 55. ठीक आहे, आन्सर नंबर 2, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून 16व्या वर्षामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क मग किती होऊन जाईल तुमचे? 13x. ठीक आहे, चला. आणि 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. फक्त 25 मुलांनी मिळवलेले मार्क तुमचे 25 गुणिले 10. ओके, मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 आहे. लेडीजनी जेवढे मिळवले, लेडीजनी माहीत नाही,
करून घेऊ ना त्याला थोड्या वेळानंतर. तर वर्गातील मुलांची संख्या किती पहा, डबल असतो. एकूण जे विद्यार्थी आहेत त्याला आपण एक्स मानू. आन्सर तुम्हाला मुलींचा कळायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. मी म्हणतो एकूण विद्यार्थी एक्स आहे म्हणून एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क किती 13 गुणला एक्स 13x. ठीक आहे, हेच काढतो ना. एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क इज इक्वल टू मुलांनी मिळवलेले मार्क प्लस मुलींनी मिळवलेले मार्क. विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क प्लस एकूण विद्यार्थ्याचे मार्क इज इक्वल टू मुलींचे मार्क प्लस मुलांचे मार्क्स. ठीक आहे, एकूण विद्यार्थ्यांचे मार्क्स इज इक्वल टू मुलींचे मार्क्स प्लस मुलींचे मार्क्स प्लस मुले यांनी मिळवलेले मार्क्स. कारण एकूण विद्यार्थ्यांचे मार्क्स म्हणजेच काय तर सरासरी गुणला एकूण विद्यार्थी, सरासरी गुणला एकूण विद्यार्थी, एकूण विद्यार्थीला आपण एक्स मानलं, सरासरी गुणला एकूण विद्यार्थी. तसंच सेम इथंच मित्रांनो एकूण मुली गुणला सरासरी. आता हे तुम्हाला माहीत आहे मुले आहे 25, म्हणजे मी असं म्हणू का 25 मुले गुणिला त्यांची सरासरी 10 एवढंच म्हणता येईल ना. ओके, सेम तसंच घ्या. एकूण विद्यार्थी तुम्ही जर एक्स मानलं त्यापैकी मुले तुमचे 25 चालले गेले. एकूण विद्यार्थी तुम्ही एक्स मानले त्यापैकी तुमचे मुले 25 चालले गेले. बस या झाल्या एकूण मुली आणि त्यांची सरासरी 18 आहे. आता झालं का तुमचं बरोबर, झालं गणित बरोबर. पहा, एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क्स इज इक्वल टू मुलींनी मिळवलेले मार्क्स प्लस मुले यांनी मिळवलेले मार्क्स. ठीक आहे, मुलांनी मिळवलेले मार्क्स. यामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क्स म्हणजे काय तर एकूण संख्या गुणला सरासरी. सेम इथं मुलींची संख्या विद्यार्थ्यांची संख्या एक्स गुणला सरासरी, मुलींची संख्या गुणला सरासरी, मुलांची संख्या गुणला सरासरी. ठीक आहे, मला दोघांचं प्लस चिन्ह. हे 18x मायनस 25 गुणला 18 प्लस 250. ठीक आहे, 13x. हे तिकडं न्या. 18x मधून 13x गेले 5 आणि 13 5x. हे मायनस इकडे प्लस होऊन जाईल. 18 गुणला करून घ्या ना आता. 250 गुणला 18 25 गुणला 18 कसं करू शकता डायरेक्टच. हे मायनस इकडे प्लस होऊन जाईल. 25 गुणला 18 प्लसचे मायनस झाले 25 0. बघा 5 5 25 5 5 25 50 18 5 किती 18 चौक 72 18 5 70 का नाही 18 5 65 का 18 5 90 ना. 18 चौक 72 18 5 90 90 मधून 50 गेले 40 एक्स इक्वल टू 40. ठीक आहे, मुली आपण काय एकूण विद्यार्थी एक्स मांडलं होतं ते 40 झाल्या. एकूण विद्यार्थी ते याला सॉल्व करून घ्या ना, तुमच्या भाषेत तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, एक खालचं तुम्हाला विजिबल नसेल तरी तुमच्या भाषेमध्ये इथून तुम्ही एक्सची किंमत काढू शकता ना. आणि एक्स म्हणजे एकूण विद्यार्थी काढले होते आपण, एक्स म्हणजे एकूण विद्यार्थी निघले आणि एकूण विद्यार्थ्यामधून 25 मायनस करा. ठीक आहे, एकूण विद्यार्थी तुमचे 40 झाले, त्यामधून मुलींची संख्या 18 मायनस करा. ठीक, किती 30 20 बरोबर ना. 10तून 8 गेले 2 धन केलं वापस 22. 10 5 15 20 काहीतरी चुकत आहे. थोडं एक काम करू आपण. मुलींना एक्स मानू का, यावेळेस मुलींना एक्स मानू. ठीक आहे, यावेळेस लेडीजला एक्स मानू. ठीक आहे, यावेळेस आता लेडीजला एक्स मानू, काही नाही. आता एकूण विद्यार्थी तुमचे किती आहे 25 मुले प्लस एक्स मुली. डबल करतो गणित. पहा 25 मुले प्लस एक्स मुली यांची सरासरी 13 आहे. ठीक आहे, हे झाली एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थ्यांची सरासरी इज इक्वल टू मुलांची सरासरी प्लस मुलींची सरासरी. एकूण विद्यार्थी 25 मुले प्लस एक्स मुली त्यांची सरासरी 13 आहे इज इक्वल टू, थोडं फास्टमध्ये घेतो मित्रांनो. आता 25 मुलांची सरासरी हे 10 आहे, 25 मुलांची सरासरी 10 आहे प्लस एक्स मुली आहेत त्यांची सरासरी 18 आहे. ठीक आहे, त्यांची सरासरी 18x. ठीक आहे, मुली माहीत नाही ना जमली इथपर्यंत. ठीक आहे, सॉल्व करायला ना करून घ्या. सॉल्व करून काय कट्टे पाहून घ्या. 13 गुणला 25 प्लस 13x इज इक्वल टू 25 10 250 प्लस 18x. ठीक आहे, 18x म्हणून 13x चाले गेले 5x राहते इकडं प्लसचे 250 मायनस 250 होऊन जाते. ठीक आहे, 13 गुणला 25 5 न्याला बघा 5 5 25 0 5 बघा 5 5 25 13 5 65
-50 इज इक्वल टू x. 15 का? ठीक आहे, 15 तुमचा आन्सर. ठीक आहे. मग आपण थोडं एक चुकलं होतं. आपल्याला एकूण विद्यार्थी आपण 40 काढले होते, त्यामधून हे 18 मायनस करणं हे चुकीचं आहे. हे मायनस करणं चुकीचं आहे. आपण मुलींना काय घेतलं होतं? हे एकूण विद्यार्थी मायनस 25 मुले इज इक्वल टू मुली झाल्या होत्या. ठीक आहे, आलं 15. चला, एकूण विद्यार्थी मायनस मुलांची संख्या इज इक्वल टू मुली. चला, तर एकूण 15 मिली. थोडं फास्ट घेऊ आपण. 87 आणि 88 क्वेश्चन पाहता. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेले कामाच्या अर्धे आहे. याला थोडं असं सॉल्व करा. पा सांगतो. थोडं मोठं करू. रफ जागा नाही येते. ठीक आहे, इथे करू. हा झाला अरुण. नंतर सचिन आहे, त्यानंतर राहुल आहे. ठीक आहे, सचिन आहे आणि त्यानंतर राहुल आहे. हे आहे टाईम अँड वर्कचं. याला सॉल्व करण्यासाठी काही नाही करायचं. इथं मित्रांनो एकूण दिवस घ्यायचं आणि एका दिवसाचे काम घ्यायचं किंवा त्यांची क्षमता घ्यायचं. ओके, आणि इथून लसावी किंवा टोटल वर्क, एकूण कार्य. ठीक आहे, हे अरुण आणि राहुल वगैरे आणि सचिन वगैरे. ठीक आहे, यांचं एका दिवसाचं काम किंवा लागणारे दिवस वैयक्तिकरित्या त्यांना लागणारे दिवस इथं घ्यायचे आणि त्या प्रत्येकाचे एका दिवसाचे काम किंवा प्रत्येकाची एका दिवसाची क्षमता इथं घ्यायची. प्रत्येकाची क्षमता इथे घ्यायची आणि त्यानंतर एकूण टोटल वर्क, एकूण कार्य किंवा लसावी इथे घ्यायचा. बघा, आता डबल असतो. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. म्हणजेच काय, तर दोघांच्या एका दिवसाचं काम विचारलं आहे ते इथं नमूद करायचं. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. अरुणचं एका दिवसाचं काम कुठे घेऊ? इथे घेतो. अरुणचं एका दिवसाचं काम डबल असतो. अरुणचं एका दिवसाचं काम x जर घेतलं तर हेच अरुणचं एका दिवसाचं काम म्हणजेच सचिनच्या अर्धा आहे. म्हणजे मी असं म्हणू का, याला जर मी 2x घेतलं तर हे बरोबर अर्ध होत आहे अरुणचं काम. अरुणने केलेले एका दिवसाचे काम म्हणजे x हे सचिनच्या अर्धे आहे. 2x अर्धे बरोबर x. ठीक आहे, चला नेक्स्ट. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. आता सचिनने केलेले हे जे काम आहे ना, हे सुद्धा राहुलच्या अर्धे आहे. म्हणजे राहुलने 4x केलं असेल ना. ओके, राहुलनं जेवढं काम केलं त्याच्या अर्ध सचिनचं आहे. आता सचिननं जेवढं काम केलं होतं त्याचा पण अर्ध एच आहे. जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो, राहुलने एकट्याने ते काम 14 दिवसात पूर्ण केलं, बस गुणाकार करा. तर अरुण, सचिन, राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? तिघही मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? बस झालं. हेच एवढं लक्षात घ्या, काय नाही. हा आणि हा गुणाकार तुमचा इथं येतो. 14 + 56. ठीक आहे, हा लक्षात झाला. हे क्षमतांची बेरीज. हा 1x + 2x 3x + 4 4 आणि 3 7x. बस हे झालं तुमचं टोटल वर्क, एकूण कार्य किंवा तुमचा लसावी. त्याला त्यांच्या एकूण क्षमतेने भागून घ्या. एकूण कार्य अपॉन एकूण क्षमता. बस याला 7x ने भागून घ्या. 7 ने भागून घ्या. 7 × 8 = 56. 8 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, याला सॉल्व करा. बघा, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा होईल? ठीक आहे, पहा, हे तुम्हाला रुपयांमध्ये विचारलं म्हणून तुम्हाला डायरेक्ट आन्सर करायला लागते. जर का तुम्हाला फक्त टक्के विचारले असते तर आन्सर डायरेक्ट हेच आलं असतं, जेवढे टक्के चा वर्ग भागिले 100. हा नेहमी तोटा होतो. ठीक आहे, हा नेहमी तोटा होतो. तोटा इज इक्वल टू तोट्याचा वर्ग अपॉन 100. 20चा वर्ग अपॉन 100 बरोबर तुमचे 4% आले असते. परंतु आन्सर तुमचा टक्क्यामध्ये नाही म्हणून याला सोडून द्यायचं. ठीक आहे, आता याला फक्त या नाही घ्यायचं. क्वेश्चन काय सांगतो, दोन्ही वस्तू त्यांनी 3600ला विकल्या. 3600मध्ये एका याच्यामध्ये 20% तोटा झाला, दुसऱ्या याच्यामध्ये 20% नफा झाला. म्हणून पहिले त्याची मूळ प्राईस करायची. मूळ किंमत इज इक्वल टू, जर एक पहिल्या याच्यामध्ये समजा
20% नफा झाला असेल, 3600 म्हणजे 20% नफा झाला असेल, तर ही तुमची वस्तू किती होईल, 20% महाग होईल, 120% वस्तू होईल. तिला 100%वर आणायचं असेल तर 120 भागा 100 गुणा. बस झालं. पहिल्या कंडिशनमध्ये जर नफा झाला असेल तर तुमचं असं गणित होईल काय, तर पाय पहिली वस्तू विकली प्लस दुसरी वस्तू विकली. पहिल्या याच्यामध्ये 20% नफा झाला म्हणजेच ती वस्तू 120% झाली, म्हणून भागीला 120 गुणला 100 त्या वस्तूची मूळ किंमत निघली. दुसऱ्या पण याच्यामध्ये 36 आहे ना, 2 शून्य, ठीक आहे. 20% तोटा झाला म्हणजे ही वस्तू 80%ची झाली, म्हणून भागीला 80 गुणला 100, ठीक आहे. चला झाली मूळ, दोन्ही वस्तूचे मूळ प्राईस निघली, दोन्ही वस्तूची 100% निघली. 12 1 12, 12 3 36, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 1 2 3 शून्य, 3 वर 3 शून्य म्हणजे 3000 प्लस शून्य कटला, 8 चौक 32, 4 8 45, 2 शून्य, ठीक आहे. मूळ किंमत 3000 प्लस 4500 किती, 4 आणि 3 7, 7500, ठीक आहे. मूळ किंमतीची 7500 आहे आणि त्यांनी विकली, एक वस्तू 3600ला विकली, दुसरी पण वस्तू 3600ला विकली, 36 दोन्ही 72 त्यांची विक्री किंमत झाली. परंतु ती वस्तू मूळ तुमची 7500ची 7500ची वस्तू होती. जर 7500ची एक वस्तू तुम्ही 7500ची वस्तू तुम्ही 7200ला विकली तर तुम्हाला 3000 तुमचा घाटा आहे, सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. काय तर सूत्र तुमचं खरेदी मायनस विक्री इज इक्वल टू तुमचा तोटा, 3000 तुमचा तोटा. ओके, तुम्हाला सांगितलं अशा गणितामध्ये नेहमी तोटाच होतो. हां, हे शेवटी करू आपण, आठवड्याचं शेवटी करू. हे पहिले 1 नंबरचा क्वेश्चन. वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते बघा. पहा, अशा गणितामध्ये मॅक्सिमम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेच गणित असते, ठीक आहे. पहिले बेरीज कोण पाहू. 17 15 18 20, 17 15 18 20 किती येत आहे, 20 दा 30 दा 40 50 प्लस 7 5 12, 12 आणि 8 20 70, ठीक आहे. हे बघून घ्या आता, आले 70. ओके, बाहेरच्यांची बेरीज केली 70 येत आहे, इथं पण तेच करा. 16 19 13, 16 19 13 प्लस इथं x मानू, प्लस x इज इक्वल टू हे 70 आलं पाहिजे ना. बाहेरच्या सगळ्यांची बेरीज तुमची 70 येत आहेत, तसं इथं पण 70 येऊन जाईल, ठीक आहे. 10 20 30 दा 40 48 प्लस x इज इक्वल टू 70, x इज इक्वल टू 70 मायनस 48, 22 का, हो 22. 4 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट, रिंगूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. 9 वाजणं म्हणजे कसं होते, असं 12 3 6 9, 9 म्हणजे हा तुमचा मिनिट काढा असतो, हा तुमचा मिनिट काढा 12 राहतो आणि 9चा काढा तास काढा तुमचा 9 वर राहील, ठीक आहे. जर तास काढा पश्चिम दिशा पश्चिमेकडे असेल, तास काढा हा पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काढा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल, मिनिट काढा वरतं, ही जर पश्चिम असेल ती पूर्व, वरचे उत्तर. मिनिट काढा तुमचा उत्तरेकडे राहील, मिनिट काढा तुमचा उत्तरेकडे राहील किंवा आहेत. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवतो. हा वर्तुळालेख जो आहे, जो एका कुटुंबाचा मासिक खर्च दर्शवतो वेगवेगळ्या बाबतीवर, जसं कपड्यावर, अन्नधान्यावर, शिक्षणावर आणि अदर खर्च, किरकोळ खर्च वगैरे, हा तुमचा खर्च दर्शवतो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे, तर कपड्यांचे आणि अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे, ठीक आहे ना. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. त्यांचं मासिक उत्पन्न 46,800 आहे, तर हे कपडे आणि अन्नधान्य या कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती रुपये जास्त आहे असंच म्हणलं त्याने, दुसरं काहीच नाही. तर काही नाही, फरक अपॉन काय येईल, हे वर्तुळ आहे. जर ह्या त्यांची बेरीज जर 100 असती तर आपण खाली 100 घेतली असती. आता हे 100 नाही, 100% नाही सगळे मिळून, म्हणजे याचा अर्थ हे वर्तुळाचं माप 360 अंश आहे. यांची बेरीज करून पहा, सगळ्यांची 4 यांची बेरीज करून पहा, 360 येते, ठीक आहे. म्हणून तुम्ही इथे खाली 360 घ्या. वर्तुळाच्या एकूण मापांपैकी ह्या दोघांचा फरक गुणिला एकूण उत्पन्न.
46,800. ठीक आहे, हेच तुमचा आन्सर आहे. काय तर फरक आपण 360. जर ह्या चौघांची बेरीज जर 100 झाली असती तर 100% घेतली असते आपण. चौघांची बेरीज 100 नाही, याचा अर्थ हे पूर्ण जे वर्तुळ आहे ना, वर्तुळाचं पूर्ण माप तुमचं 360 असते. सगळ्यांची बेरीज करून पावडला तुम्ही 360 येते. ओके, आणि फरक किती? 144. आपण -170 144 इकडेच करतो ना. 144 मायनस 76. 14तून 6 गेले, 8 धन गेले वापस. 14तून 8 गेले 6 का? हो, 4 आणि 4 68. 68 अपॉन 360 गुणला 4 6 800. 4 6 800. शून्य कटला, 9 चौक 36. 9 भाग जाते ना. 9 5 50. 9 2 18 0. ठीक आहे, पुन्हा 4 भाग जाते कुठं? हे 4 1 4 4 7 28. 17 गुणला 520. 520 गुणला 17. 17 0 17. 17 2 34. 17 5 5. 1 मिनिट. 17 3 51. 17 चौक 68. डबल वाजतो, कारण तर मला वाटतं थोडंफार. 17 34. 17 5 डबल वाजतो. डबल 1 मिनिट. 68. 17 गुणला डबल. ठीक आहे ना, आन्सर काय नाही ते पाहून. इथे 40 आहे, इथे 40 आहे. 17 0 0. 17 2 34 4 हातचे 3. 17 3 51. 17 चौक 17 5 65. 65 येते ना. 17 5 35 हातचे 3. 5 आणि 3 8. अच्छा, 17 5 85 होते ना. ठीक होतं. 85 86 87 88. 88 40. ठीक आहे, 88 40. नेक्स्ट क्वेश्चन. इझी क्वेश्चन आहे, सॉल्व करा. एका सांकेतिक भाषेत उन्नती असं लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत उत्कर्ष कसा लिहिला जाईल? काही नाही, यांची बेरीज करा. यू म्हणजे 21 होते. मी मित्रांनो प्रत्येक लेटर्स कसे पाठ करायचे ते फ्रीमध्ये यूट्यूबवर पण अवेलेबल करून दिले आणि माझ्या बॅचमध्ये पण अवेलेबल करून दिलं आहे. ठीक आहे, बॅच यासाठी लावा म्हणतो की कारण की बॅचमध्ये तुमचं सगळं नील होऊन जाते, पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाते, यासाठी बॅच लावा म्हणतो. ठीक आहे, ज्यांना कोणाला माझी बॅच लावायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचची लिंक कमेंट बॉक्समध्ये पण पिन केली आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. ठीक आहे, चला 2026च्या तलाठी भरतीसाठी यू म्हणजे 21 होते. एन म्हणजे 14. दुसरा पण एन म्हणजे 14 होते. हे 1 20 9. 1 20 9. ठीक आहे, 20 20 नंतर 30. 30 न 20 50 60 70 79. ठीक आहे, आले 79. ठीक आहे, तसंच यांची बेरीज करा उत्कर्षची. यू म्हणजे 21. TKA हे 18 होते, 19 होते, 8 होते. 18 19 8. ठीक आहे, एकच स्थानचा अंक पहा पहिलं 0 0 9 7. ठीक आहे ना, काय करत नाही. 20 आणि 20 40. 50 60 70 80 90 98. 4 नंबर 98. ठीक आहे, नेक्स्ट. साखरेच्या किमतीत 20%ची कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते, तर प्रति केजी असलेली मूळ किंमत किती? क्वेश्चन काय म्हणतो ते सांगतो तुम्हाला पहिला. आधी साखरेच्या किमतीत 20%ची कपात जर केली आपण, साखरेच्या किमतीत जर 20%ची कपात केली तर मूळ आपल्याकडे 160 रुपये होते, त्या किमतीमध्ये 2.5% साखर जास्त येते, तर मूळ किंमत किती? मूळ किंमत किती? यासाठी एक सोपी सूत्र आहे मित्रांनो. तुमच्याकडील असलेले एकूण रुपये गुणिले कमी झालेली टक्के, किमतीमध्ये घट झालेली टक्के, अपॉन एक्स्ट्रा जेवढी येते साखर ती केजीमध्ये 2.5 केजी गुणिले, बस हे टक्के आहे ना, 100 मधून मायनस करा. ठीक आहे, कपात झालेली 20%, 20% गुणिले 160 भागेला 2.5 प्लस याच्यामधून 100 मायनस करा. ठीक आहे, बस संपला विषय. ठीक आहे, 100 मधून हे मायनस करा. तुमच्याकडे असलेले एकूण रुपये, अवेलेबल असलेले एकूण रुपये गुणिले कमी झालेले टक्के अपॉन एक्स्ट्रा साखर आलेली केजीमध्ये. ठीक आहे, एक्स्ट्रा किती केजी एक्स्ट्रा साखर आली ते इथं, अपॉन हे जे कमी झालेले टक्के आहे ना, बस तेच 100 मधून मायनस करा. एवढंच तुमचा आन्सर आहे, काहीच नाही. इथे 1 0 वाढवून द्या, 25 झाली. इथे 1 0 वाढवून द्या. ओके, हे 25 चौक 100 म्हणजे 25 8 200. 0 कटला 0 कटला, 8 कटले 8 कटले 16 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट.
96. जर ए बरोबर 4 बी बरोबर 6 सी बरोबर 8 असेल तर लुप्त भाग ओळख. इथं काय ते बघून घ्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट ए घ्यायचं. तुम्हाला पी ओ आणि पी पर्यंत तुम्हाला सगळं माहीत पाहिजे म्हणून इथं डायरेक्ट लिटरली लिहून घ्यायचं. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ न पी. ठीक आहे, यांचा क्रमांक लिहून घ्यायचा. एचा 4 आहे 4 लिहिला, बीचा 6 आहे 6 लिहिला, सीचा 8 आहे 8 लिहिला. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 12, 14, 16, 18, 19, 4 6 8 10 12 14 16 18 20 22 20 22 24 26 28 30 32 34. जमलीतपर्यंत बस लिहून घ्या क्रमांक. बी म्हणजे तुम्ही 6, सी म्हणजे 8, डी म्हणजे 10, आणखी ए आणि पुन्हा ए म्हणजे 4, पहा ओ म्हणजे 32, बी म्हणजे 34, पी म्हणजे 34, ओ म्हणजे 32, एन एल आय. आय म्हणजे 20, एल म्हणजे 26, आय म्हणजे 20, एल म्हणजे 26, एल म्हणजे 30, एम म्हणजे मग 28 होऊन जाईल. ठीक आहे, ई आणि एम म्हणजे 28, एम एन डबल असतो. पहा एन म्हणजे 30, एम म्हणजे 28, एन म्हणजे 30, एम म्हणजे 28. ठीक आहे, ई आणि एच. ई म्हणजे 12, एच म्हणजे 18, ई म्हणजे 12, एच म्हणजे 18. अशा गणितामध्ये फक्त आणि फक्त आडवी आणि उभी बेरीज करून पाहायची. ठीक आहे, यांची बेरीज पहा. 20 आणि 10 30, 30 आणि 30 60 70 आणि हे 76. ठीक आहे, यांची बेरीज करून पहा. 26 आणि 4 30, 30 आणि 20 50 60, 60 आणि 16 70 76, हे पण 76. ठीक आहे, हे 76 येतं, हे 76 येतं, मधातले पण 76 येईल. ठीक आहे, पहिलं आपण इथं एफ आणि जी ठेवून पाहू. एफ आणि जीची किंमत काय? एफ म्हणजे 14, जी म्हणजे 16. 14 आणि 16. ठीक आहे, लिहा 14 आणि 16. त्यापेक्षा असं मायनस करून असं करून आपण 76 इथं बेरीज होत आहे. 30 आणि 36. बरं ठीक आहे, करून पाहू. हे 14 आणि 16 सांगा 10 30 ना, हे 30 झाले. 30 आणि 30 60 आणि 6, 14 आणि 16 30 झाले. 30 आणि 30 60, 60 आणि 6 66. म्हणजे हे तुमचं एफ आणि जी इथं लागत नाही. ठीक आहे, म्हणजे ए वाला कटलं. बी घ्या, जी आणि जी, जिथं एफ आणि जी असेल ते कटते. ठीक आहे, जी आणि जी. जी म्हणजे किती? जी म्हणजे तुमचा जी म्हणजे 16 आहे, जे म्हणजे एच आय जे 22 आहे आणि हे तुमचं 14 आहेच ना. जी म्हणजे 16. ठीक आहे, बरोबर. 22 आणि 16. हे 30 आणि 20 50, अंदाज 60, 60 आणि डबल असतो. 6 12 12, 12 2 14, 4 आहे ना, नाही तर 4 इथं पाहिजे. 4 नाही तर बा एकच स्थानचा अर्थ. 6 12, 12 2 14 आणि 0, शेवटी 4 येत आहे. 4 नाही येत आहे इथं. ठीक आहे, कॅन्सल. 2 पण कॅन्सल, 3 पण काय. के आणि जी, के आणि जी. जीचं माहिती आहे 16, केचं किती आहे 24. ठीक आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 6 येत आहे. हातचा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 76. यस, हे येत आहे. ओके, परंतु आपण हे नाही चेक केले. ठीक आहे, म्हणून हे पण चेक करून घ्यायचे. जे आणि एफ. जे आणि एफ. एफ म्हणजे 14 आणि जे म्हणजे 22. एफ म्हणजे 14, जे म्हणजे 22, जे म्हणजे 22. ठीक आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 2 16, 6 चाल 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 76. ठीक आहे, आन्सर तुमचं सी. ठीक आहे, 97. वायचा वर्ग इज इक्वल टू 4, व्हीचा वर्ग काय? वाय हा 2चा वर्ग आहे. ठीक आहे, इथं 2 कुठून आले? झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी एन एम एल हे सगळं पाठ आहे. मला रिव्हर्स सिरीज वगैरे सगळं पाठ आहे. आणि कसं पाठ करायचं ते सगळं तुम्हाला मी सांगितलं. बघा मित्रांनो, अभ्यास एकदाच करायचा, चांगला डीपमध्ये करायचं. एक्झाममध्ये डायरेक्ट आन्सर टिक करायचं. ठीक आहे, माझं हे लॉजिक आहे. जेवढा जास्त वेळ आधी द्यायचा ते सगळं आधी द्यायचा. एक्झाममध्ये डायरेक्ट तिथं आन्सर टिक करायचं, जास्तीत जास्त फास्टमध्ये आन्सर टिक करायचं. हे का केलं मी?
हे केलं तेव्हाच माझे 3 रिझल्ट आले. ठीक आहे. रिझल्ट येण्यासाठी अशा गोष्टी करायला लागते. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फ्री बॅचमध्ये मी तुम्हाला मागच्या ज्या फ्री बॅच तुम्हाला शिकवली, मागच्या वर्षी जे फ्री बॅच शिकवली मागच्या तलाठी भरतीमध्ये, त्या बॅचमध्ये पण या गोष्टी सांगितल्या फ्रीमध्ये आणि पेड बॅचमध्ये पण सांगितल्या. ठीक आहे. चला, याला 1 मानतो आपण, याला 2 मानतो, याला 3 मानतो, 4 मानतो. ZYXWVU 1 2 3 4 5 20 आहे तुम्हाला. ठीक आहे. चला, हे Y म्हणजे 2, 2चा वर्ग 4 आला. V म्हणजे 5, 5चा वर्ग 25. नेक्स्ट, उलट ABCD तो क्रमांक आहे. ठीक आहे. एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे. n हा 5व्या क्रमांकावर असणं म्हणजे सुरुवातीपासून 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. 5व्या क्रमांकावर n आहे. ठीक आहे. नेक्स्ट, S हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. शेवटून 8th हा शेवटून आहे S. नेक्स्ट, जर T हा n नंतर 6वा असेल, अथवा n नंतर 6वा असं जर वाक्य असेल, डायरेक्ट नॉर्मल वाक्य असेल, तर त्याचा अर्थ होतो सुरुवातीपासून 6वा. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीपासून पण असं इकून असं जात असताना nच्या नंतर 6वा. T हा हो बरोबर आहे, nच्या नंतर 6वा. nच्या नंतर 6वा म्हणजे काय, तर nच्या नंतर पकडायचं. 1 2 3 4 5 6 हा आहे T. हा आहे T. ठीक आहे. n आणि S च्या मध्यभागी आणि n आणि S च्या मध्यभागी असेल कोण, जर T हा n नंतर 6वा आहे. पुन्हा T संदर्भातच बोलतात दोन्ही वाक्य. T हा n नंतर 6वा आणि n आणि S च्या मध्यभागी आहे. कोण, T हाच n आणि S च्या मध्यभागी आहे. जर n आणि S च्या मध्यभागी T असेल तर दोन्ही बाजूंना समान मूल्य असेल. 1 2 3 4 5 मुलं बसून आहे, मग इकडे पण तुमचे 1 2 3 4 5 मुलं बसून आहे. ठीक आहे. तर वर्गात किती विद्यार्थी आहे पहा, इथं 5 आहे ना, याचा अर्थ इकडं 4 आहे. ठीक आहे. हा मागून 8वा आहे ना, याचा अर्थ इथं 7 विद्यार्थी आहे. हे 7 आणि 4 11 विद्यार्थी हे झाले, प्लस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 24 विद्यार्थी. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2, 9व्या नंबरचा क्वेश्चन. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 उरतात. याचा अर्थ होते काय, टेन्शन घ्यायचं नाही. 12 - 8 = 4 लिहून घ्या अशा गणितामध्ये. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 उरतात. इथं पण आन्सर 4 आला. ठीक आहे. चला, तर त्या पेटीत किती आंबे असतील, त्या पेटीत किती आंबे असतील, बस संपलं एवढं स्पेशल घ्या. ठीक आहे. आता जो पहिला अंक आहे ना 12 आणि 14 यांचा लसावी काढा. 12 आणि 14 यांचा लसावी 2 भाग द्या. 2 × 12 2 × 14 लसा किती होईल, 6 × 42 42 2 84. ओके, बस 84 आन्सर काढलं. बस याच्यामधून फक्त हे जे मायनस केले होते ना 4 4 आला आन्सर, तेच मायनस करून टाका, तुमचा आन्सर 80. ठीक आहे. 80 तुमचा आन्सर आला. आता हे कसं होते, डायरेक्ट मला हे करून दाखवतो. समजा तुम्हाला एकूण 80 आंबे आहे म्हटलं तर 12 मुलांना जर आपण वाटले तर 8 आंबे उरतात. 12 × 72 झाले. ठीक आहे. 12 × 72 झाले. 72 झाले, उरले किती 8. ओके. तसंच 14 मुलांना जर वाटले 80 आंबे, 14 मुलांना जर वाटले तुमचे 10 आंबे शिल्लक राहतात. 14 × 75. ओके. 14 × 75 हे भाग गेल्यानंतर तुमचे 70 झाले ना, 70 भाग गेला, उरले किती 10. ओके. 14 × 75 उरले किती, 80तून 70 गेले 10 उरले. बस हेच तुम्हाला इथे सांगायचं होतं. नेक्स्ट मित्रांनो बघा, तुम्हाला एक डायरेक्ट शॉर्ट ट्रिक सांगतो. क्वेश्चन सॉल्व्ह करताना एवढी प्रॅक्टिस करा, एक्झामच्या आधी एवढी प्रॅक्टिस करा, जेणेकरून असं पाहिल्यानंतर M हा N हे दोघे भाऊ आहेत. शेवटच्या पूर्ण वाक्य वाचायच्या आधीच क्वेश्चनला सुरुवात करा. M आणि N हे दोघे भाऊ आहे म्हणजेच काय, तर हे असं. ठीक आहे. चौरस म्हणजे जेंट्ससाठी. ठीक आहे. वर्तुळ म्हणजे फिमेलसाठी. Q आणि R या बहिणी आहे. ठीक आहे. आडवी रेष म्हणजे भाऊ किंवा बहीण. दोन्ही एकमेकांसोबत संबंध नाही, दोन्ही वाक्यांचा एकमेकांसोबत संबंध नाही, म्हणून दोन्ही वाक्य सध्या अलग अलग लिहिले. M चा मुलगा R चा भाऊ आहे. M चा जो मुलगा आहे तोच R चा भाऊ आहे, आणि R तिथं तुमची लेडीज आहे, आणि तिथला Q ही बहीण आहे. ठीक आहे. चला, तर N चे Q बरोबर नाते काय, N चे नाते काय, ज्याला चे लागते त्याचे नाते काय, Q बरोबर नाते काय. ठीक आहे. Q च्या संदर्भात N कोण आहे ते पाहायचं. Q चे वडील
वडिलांचा भाऊ म्हणजे कोण? काका. क्यूच्या वडिलांचा भाऊ म्हणजेच काका. आता आपले 2 क्वेश्चन राहिले ते करून घेऊ फास्टमध्ये. हे ठीक आहे. वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून 1 मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की, पहा क्वेश्चन सांगतो. एक आहे 21 मीटर उंच असं झाड, याची पूर्ण लांबी आहे 21 मीटर, ठीक आहे. त्याच्या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटतो की, इथून कुठेतरी एवढी एक्स बाजू आहे. पहा पूर्ण झाड तुमचं आहे इथून ते एवढं 21 मीटर, त्यापैकीच इथून कुठून तरी एवढी बाजू तुमची एक्स आहे, इथून तुटतो आणि ही बाजू म्हणजे तुमचीच किती एक्स आहे, ठीक आहे. हां वरचं टोक डायरेक्ट खाली जाते म्हणते, ठीक आहे. जमिनीपर्यंत खाली जाते म्हणते. त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 वर्ग 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीपासून इकडं टेकत आहे, 7 वर्ग 3 एवढ्या अंतरावर टेकत आहे, ठीक आहे. टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनतो. तर झाडाची उंची एक्स काढा. झाडाची उंची एक्स म्हणजे काय? तर झाडाची पूर्ण उंची काढायची नाही, कारण की पूर्ण उंची तुम्हाला 21 दिलेली आहे. फक्त एक्स म्हणजे किती? पहा इथून इथपर्यंत, बस इथून इथपर्यंत एवढीच उंची काढायची आहे. जिथून झाड तुटलं तिथपर्यंत झाडाची उंची काढायची आहे, बस संपला विषय. तुम्हाला दिसतंय का आता? हे पूर्ण 21 आहे, त्यापैकी एक्स चालली गेली म्हणजे हे 21 मायनस एक्स ही उंची होऊन जाईल. काय? तर बघा ही एक्स आहे, या पूर्ण 21 पैकी ही जर एक्स आहे तर या 21 मधून एक्स मायनस करा, ही तुमची 21 मायनस एक्स ही झाली लांबी झाली, ठीक आहे. आता स्पष्टपणे सोप्या भाषेने तुम्हाला हे इथलं आन्सर काढायचं आहे. एक पायथागोरसचा थिरम लागतो इथं. पायथागोर हे काटकोन आहे इथं, ठीक आहे. काय? तर कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग, ठीक आहे. कुठं लिहू जाते? कुठं लिहू? इथं लिहू का? कर्ण 21 मायनस एक्स त्याचा वर्ग इज इक्वल टू पहिल्या बाजूचा वर्ग प्लस याचा वर्ग, ठीक आहे. दुसऱ्या बाजूचा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग, याचा वर्ग होते 21चा वर्ग किती? 441 मायनस एक्सचा वर्ग एचा वर्ग ए मायनस बीचा वर्ग इज इक्वल टू एचा वर्ग मायनस 2ab. 2ab म्हणजे किती? 2 गुणला 21 गुणला एक्स प्लस बीचा वर्ग, ठीक आहे. ए मायनस बीचा वर्ग इज इक्वल टू एचा वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. एक्सचा वर्ग जैसे ते याचं होते 7 49 गुणला 3 प्लस 49 गुणला हे 3चा वर्ग 3 असते, ठीक आहे. याला सॉल्व करा. पहा हे प्लसवाले एक्सचा वर्ग प्लसवाले एक्सचा वर्ग कटला, आणखी कुठं काही कटते का? याची गुणाकार करा. 3 9 27 7 हातच्याले 2 3 चौक 12 13 14 हे प्लसवाले तिकडे मायनस करा. 4 4 1 इकडे हे मायनसचे 1 4 एवढे राहिले, ठीक आहे. चल 42 एक्स इथं राहिला, या दोघांची वजाबाकी करा. 47 400 147 441 दोघींची वजाबाकी करा. किती ते? 11तून 7 गेले 4, ही छोटी संख्या हे काढा. 11तून 7 गेले, इथं मायनसचे नाही कारण ही मोठी संख्या आहे. 11तून 7 गेले 4 धम केलं वापस, सॉरी इकडे जाईन तर 11तून 7 गेले 4 धम केलं वापस. 14तून 5 गेले 9 धम केलं वापस. 4तून 2 गेले 2 249 42 भागा त्याला. हे मायनस मायनस कटले तुमचे भागा. 7 भाग जाते 7 सकम 42 7 चौक 28 7 2 14 साईन 7 42 एक्स इज इक्वल टू 7. हेच आपण एक्स यालाच मांडलं, हेच तुमची इज इक्वल टू 7 आहे. ओके चल हे झालं. त्यानंतर एक क्वेश्चन राहिला ते करून घेऊ फास्टमध्ये. हे वारवाला
वारवाला क्वेश्चन करा सॉल्व. याला फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एक मिनिट आई, ज्याला तुम्हाला फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल मित्रांनो. पहा कसं सॉल्व करत तुम्हाला सांगतो. महिन्याचे कोड, शताब्दी कोड, याला सॉल्व करण्यासाठी पहा महिन्याचे कोड पाठ करावं लागेल तुम्हाला. शताब्दीचे कोड पाठ करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. वर्षाचे कोड आणि लीप वर्ष कोड. ठीक आहे. वर्षाचे कोड आणि लीप वर्ष. वर्षाचे कोड काही पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. पहा महिन्याचे कोड कसे तुम्हाला ते सांगतो. 033 त्यानंतर आहे 614 मग आहे 625. शताब्दीचे कोड आहे 6420 हे आहे तुमचं कोड आहे 1600 साठी. हा कोड आहे 1700 साठी. हा कोड आहे 1800 साठी. हा कोड आहे 1900 साठी. ओके. आता लिहा. फक्त एवढंच पाठ करा. याच्यावर तुमचं वार काढायचा आन्सर निघून जाते. कसं तर पहा, तुमची तारीख आहे 14 ऑगस्ट 1947. 14 ऑगस्ट 1947. 14चे जसे ते 14 लिहा. प्लस ऑगस्ट म्हणजे किती हे महिन्याचे कोड. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट याचा कोड आहे 2. प्लस 1947. 1900 साठी हे 1600, 1700, 1800, 1900. 0 हा कोड आहे 0. प्लस 47 जसे थेट हे वर्षवाले 47. ओके. याच्यामध्ये तुम्ही प्लस टाकू शकता. प्लस लीप वर्ष. आता जे 47 आहे ना त्याच्यामध्ये लीप वर्ष शोधण्यासाठी त्याला 4 न भागा. ओके. 4 1 4, 4 1 4. ओके. 11. बस. याला बेरीज करून 7 न भागा किंवा पहिले 7 न भागा. 7 2 14 पूर्ण भाग जाते, सोडून द्या. ओके. त्यानंतर 2 + 47 + 11. 7 काढा इथून. 7 आणि 4 11. इथे 4 राहिले. 7 7 5 35. 7 सकम 42 5 राहिले. ठीक आहे. 47 मधून 42 काढा, 5 राहिले. हे 5 + 2 7 झाले. 7 काढून घ्या. +4 आहे ना. बस +4 म्हणजेच किती तर सोम, मंगळ, बुध. गुरु. सोम म्हणजे 1, मंगळ म्हणजे 2, बुध म्हणजे 3, गुरुवार म्हणजे 4. आपलं 4 आन्सर आला आहे म्हणून काय तर गुरुवार हे तुमचं आन्सर आहे. ओके. थँक्यू. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी मराठी ॲस्पिरंट हे बॅच जॉईन करू शकता तुम्ही. ओके. ॲपची लिंक आणि बॅचची लिंक माझ्या कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नमूद केलेली आहे. ओके. थँक्यू.